नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 8 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम हा चॅप्टर शिकणार आहोत. म्हणजेच बैजिक राशी व त्यावरील क्रिया हा धडा आज आपण शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. पहा, 3n + 1 3x 2x + 3y आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. पहा, या ठिकाणी 3n + 1 3x 2x + 3y हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? पहा की ज्यामध्ये नंबर्स आणि लेटर्स हे एकत्रित असतात. पहा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 3n + 1 यामध्ये नंबर्स आणि लेटर्स हे एकत्रित आहेत, म्हणून त्यांना आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो. सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा नंबर आणि लेटर हे एकत्रितपणे आलेले आहेत, म्हणून त्यांना आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असं म्हणतो. आता पहा, टर्म म्हणजे काय ते त्याची आपण डिफाईन पाहूया. टर्मला मराठीमध्ये पद असं म्हणतात. तर पहा त्याची डिफाईन, अँड एक्सप्रेशन्स in which multiplication is the only operations is called term. ज्या बैजिक राशीमध्ये फक्त गुणाकार ही एकच क्रिया असते. an expression in which multiplication is the only operation. ज्या बैजिक राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्याला पद असं म्हणतात, त्यालाच टर्म असं म्हटलं जातं. तर आता पहा त्याचे एक्झाम्पल दिले. 2x म्हणजेच 2 × x, 2 आणि x यांच्यामध्ये इंटू म्हणजेच मल्टिप्लिकेशन आहे. त्यानंतर 3mn - 5m²n. आता यामध्ये सुद्धा पहा 3 × m × n मायनस 5m²n म्हणजेच काय असणार आहे 5 × m² × n. म्हणजेच काय की ज्या एक्सप्रेशनमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्याला आपण टर्म असं म्हणतो. आता या एक्झाम्पलमध्ये 2 टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म आहे 3mn आणि सेकंड टर्म आहे -5m²n. ही सेकंड टर्म आहे. तर ह्या पद्धतीनं टर्म म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता आपण टर्म, कोइफिशियंट आणि व्हेरिएबल पाहूयात. पहा, या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. टर्म, कोइफिशियंट, व्हेरिएबल. टर्मला मराठीमध्ये पद म्हणतात, कोइफिशियंटला मराठीमध्ये सहगुणक म्हणतात आणि व्हेरिएबलला मराठीमध्ये चल असं म्हणतात. तर पहा, टर्म दिलेले आहेत 11mn -9x²y³ 5/6p ह्या टर्म दिलेल्या आहेत. आता ह्या टर्ममध्ये कोइफिशियंट पहा. आता फर्स्ट टर्म 11mn यामध्ये फर्स्ट कोइफिशियंट आहे 11. कोइफिशियंट म्हणजे सहगुणक आणि जे अंक आहेत पहा, जे अंक आहेत त्यांना आपण कोइफिशियंट म्हणतो. 11 हा अंक आहे त्याला आपण कोइफिशियंट असं म्हणतो. आणि जे इंग्रजी लेटर आहेत पहा mn, जे इंग्रजी लेटर आहेत त्याला आपण व्हेरिएबल म्हणजे चल असं म्हणतो. mn इज द व्हेरिएबल. आता पहा सेकंड एक्झाम्पल -9x²y³ यामध्ये -9 हा कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे. त्यानंतर जे लेटर्स आहेत पहा x आणि y हे काय असणार आहेत, व्हेरिएबल्स असणार आहेत. थर्ड एक्झाम्पल पहा 5/6p यामध्ये 5/6 हा कोइफिशियंट असेल आणि p हा काय असेल, व्हेरिएबल असेल. म्हणजेच काय की जे अंक आहेत, जे नंबर्स आहेत त्याला कोइफिशियंट म्हणजे सहगुणक असं म्हणतात आणि जे इंग्रजी लेटर्स आहेत त्याला आपण व्हेरिएबल म्हणजे चल असं म्हणतो. आता त्यानंतर पहा लाईक टर्म म्हणजे काय. लाईक टर्म म्हणजे सारखे पद किंवा समान पद. आता त्याची डिफाईन पाहूया. टर्म
which have the same variable with the same index are called like term. Terms which have the same variable with the same index, ज्या टर्ममध्ये व्हेरिएबल विथ इंडेक्स हे सेम असतील त्याला आपण लाईक टर्म म्हणतो, समान पद म्हणतो किंवा स्वरूप पद असं म्हणतो. पहा आता त्याचे एक्झाम्पल पाहूयात. पहा फर्स्ट एक्झाम्पल 2x 5x, 2x आणि 5x ह्या दोनही टर्ममध्ये पहा x हा व्हेरिएबल आलेला आहे. दोन्ही ठिकाणी x हा व्हेरिएबल आलेला आहे, म्हणजेच व्हेरिएबल हा सेम आहे, म्हणजेच 2x आणि 5x ह्या लाईक टर्म असणार आहेत, ह्या लाईक टर्म असतील. सेकंड एक्झाम्पल पाहूया. -5x² 6/7 आता याच्यामध्ये पहा x² व्हेरिएबल सेम आहे, y फक्त त्यांची जागा चेंजेस झालेली आहे, परंतु व्हेरिएबल सेम आहेत, x² y म्हणजेच हे सुद्धा पहा -5x² आणि 6/7 yx² ह्या सुद्धा कशा टर्म्स असणार आहेत, लाईक टर्म असणार आहेत. आता याच्या अपोजिट अनलाईक टर्म म्हणजे काय असणार आहे आता, की ज्यामध्ये व्हेरिएबल आणि इंडेक्स हे सेम नसतील, ज्यामध्ये व्हेरिएबल आणि इंडेक्स सेम नसतील त्याला आपण अनलाईक टर्म असं म्हणतो. त्यानंतर पहा मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, पॉलिनॉमियल्स. मोनोमियल्स म्हणजे ज्या एक्सप्रेशन्स which have only one term. पहा ज्या एक्सप्रेशनमध्ये फक्त एकच टर्म असते त्याला आपण मोनोमियल म्हणतो, मराठीमध्ये त्याला एकपदी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल 4x एकच टर्म आहे, -7 एकच टर्म आहे, म्हणून याला मोनोमियल्स एकपदी असं म्हटलं जातं. त्यानंतर बायनॉमियलला मराठीमध्ये द्विपदी असं म्हणतात. एक्सप्रेशन which have two terms are called बायनॉमियल्स. ज्या एक्सप्रेशनमध्ये फक्त 2 टर्म आहेत अशा एक्सप्रेशनला बायनॉमियल्स म्हणजे द्विपदी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा 2x - 3y यामध्ये फर्स्ट टर्म 2x आणि सेकंड टर्म -3y आहेत, 2 टर्म आहेत या ठिकाणी, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म, म्हणून याला बायनॉमियल असं म्हणतात. सेकंड एक्झाम्पल 2l + 2b यामध्ये सुद्धा 2 टर्म्स आहेत, 2l फर्स्ट टर्म प्लस 2b ही सेकंड टर्म. हे झाले बायनॉमियलचे एक्झाम्पल. आता ट्रायनॉमियल्स पहा. ट्रायनॉमियल्सला मराठीमध्ये त्रिपदी असं म्हणतात. तर त्यामध्ये ट्रायनॉमियल्स म्हणजे त्यामध्ये 3 पदं असणार आहेत. अँड एक्सप्रेशन which have 3 टर्म्स. बा फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. a + b + c यामध्ये a ही फर्स्ट टर्म असेल, b ही सेकंड टर्म असेल आणि c ही थर्ड टर्म असेल. सेकंड एक्झाम्पल x² - 5x + 6 यामध्ये फर्स्ट टर्म x², सेकंड टर्म -5x, थर्ड टर्म 6. पहा 3 टर्म आहेत म्हणून त्याला आपण ट्रायनॉमियल्स असं म्हणतो. त्यानंतर पॉलिनॉमियल्सला मराठीमध्ये बहुपदी असं म्हणतात. अँड एक्सप्रेशन which have more than 3 टर्म. ज्या एक्सप्रेशनमध्ये 3 पेक्षा जास्त टर्म आहेत त्याला आपण पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा a³ - 3a² b² + 3ab - b². यामध्ये पहा a³ फर्स्ट टर्म -3a² सेकंड टर्म -3a² b² ही सेकंड टर्म आहे, प्लस 3ab ही थर्ड टर्म आहे आणि -b² ही फोर्थ टर्म आहे. पहा यामध्ये 3 टर्मपेक्षा जास्त टर्म आलेल्या आहेत म्हणून त्याला आपण पॉलिनॉमियल्स असं म्हणतो. त्यामध्येच पहा सेकंड एक्झाम्पल 5x⁵ - 1/2x + 8x³ - 5. ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा
3पेक्षा मोर दॅन 3 3पेक्षा जास्त टर्म आलेल्या आहेत म्हणून ती सुद्धा पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल आहेत. तर पहा अशा पद्धतीनं आज आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, टर्म, त्यानंतर कोइफिशियंट, व्हेरिएबल, लाईक टर्म, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल्स हे आज आपण या तासाला पाहिलेलं आहे.